धन्यवाद काकी. तुमचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यानंतर कोविड योद्धा प्रकाशभाऊ रामचंद्र देशमुख हे आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो, सर्वांना पहिला माझा नमस्कार. नमस्कार सगळ्यांनी. मला कोविड योद्धा म्हणून हा पुरस्कार दिला, त्यामुळे मला अभिमान आहे आपल्या गावाचा. मला अभिमान आहे या गावाचा आपल्या. व मला पाठीव थोप कायम देणारे आप्पा, सर, बॉडीतील सर्व सदस्य, विशेष करून राजू पाटील, त्यानंतर सरपंच मॅडम, त्यानंतर उमेश पाटील यांनी मला कायम मोलात साथ दिलेली आहे. तसेच या मंडळाचे मी आभार आहे की मला कोविड योद्धा म्हणून हे केलं, घोषित केलं, म्हणून त्यांचा आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद कोविड योद्धा प्रकाशभाऊ. तुमचा सन्मान करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी मनोगत व्यक्त करावं ही मंडळाची मान्यता आहे. नमस्कार, मी डॉक्टर माणिक गंगाधरे. आपला जो ब्लू डायमंड ग्रुप कुसगाव आहे यांनी आम्ही जो कोरोनात जे काम करत होतो त्या कामाची दखल घेऊन आम्हा सर्व लोकांना जो पुरस्कार दिला त्या सर्व लोकांच्या वतीनं मी आपला आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. आम्ही आपला कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. कोविड योद्धा उपसरपंच राजाराम जयवंत पाटील हे आपले मनोगत व्यक्त करतील. हॅलो, आम्ही असं काही काम केलेलं नाही. आता सांगतो. इकडे जे आमचे गुरुवारी बसल्यात त्यांच्यामुळं आम्ही फिरत होतो. फक्त त्यांच्यामुळं आमचं तुम्ही नाव घेतले. खरं काम प्रकाश देशमुख आणि डॉक्टर साहेबांचं काम आहे. त्यांचं अजून एकदा ग्रामपंचायतीच्या मार्फत मोठं जंगी स्वागत करायचं आहे. आणि दोन इकडं संताजी धनाजी कुसगावचे जयश्री काकी आणि पुष्पा काकी यांच्यामुळं मी फिरत होतो. मला कोरोना होऊन गेलता, मी कुणाला सांगितलं नाही. मी पॉझिटिव्ह होतो. वाड्यातनं 10 दिवस बाहेर पडलो नाही. ते अनुभव घेतल्यानंतर मला जी काही त्रास झाला तो 6 दिवसाचा, तो त्रास गावातल्या लोकांना होऊ नये म्हणून मी जास्त फिरायला लागलो. आधी जरा वेळेस ती गोळ्या खाऊनच थांबत होतो लांबच्या लांब. पण ज्या दिवशी मला कोरोना झाला, मला त्रास 5 ते 6 दिवस बोला येत नव्हतं. माझी छाती सुद्धा पॅक झालती. मी अमोल वसंत देशमुख फोन करून तिकडं व्हॉट्सअपवर गोळ्या मागून 6 दिवसाचा डोस खाल्ला, व्यवस्थित झालो. सरपंच मॅडम म्हणत होते काय भानगड आहे, जवळ येऊ नका. पण त्यामुळं मला जे त्रास झाला तो गावात कुणाला होऊ नये म्हणून माझी धडपड होती. पण काही लोकांनी ऐकलं नाही, काही लोकांनी मनावर घेतलं नाही. त्यांना तो भरपूर त्रास झाला. ते 2-3 पेशंट हाकनाक तरुण जे गेले ते वाईट वाटलं मला अक्षरशः. म्हणून मी जास्त नंतर फिरायला लागलो. सरपंच मॅडम म्हणजे तुम्ही जास्त फिरताय, घरी जाताय. आणि घरी जाणं मला कोरोना झाला त्यामुळे 3 महिने होत नाही म्हणून मी डायरेक्ट पेशंट जवळ जात होतो, बसत होतो, त्याला सांगत होतो तू काय अंडी मटण चिकन खा. मी सुद्धा खायला चालू केले. त्याला सगळं सांगितलं तू खाऊन पिऊन काय असेल ते. त्यामुळं सगळ्यात जास्त काम इकडं संताजी दानाजी आणि इकडे ही दोन, त्या चौघांनी काम चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे गावाचं स्वाभिमान ह्यांच्यामुळं आत्ता जी बऱ्यापैकी लेवल झाल्या ती सगळ्यात जास्त ह्या दोघी काकी आणि हे दोघं. धन्यवाद. धन्यवाद कोविड योद्धा राजभाऊ. ज्यावेळी आम्ही फ्लेक्स छापायला गेलतो
तिथे एक व्यक्ती आली ती कोणत्या गावची होती माहीत नाही, पण त्या व्यक्तीनं हा फ्लेक्स बघितला. तो म्हणला खुसगावला कोरोना युद्ध पुरस्कार देत आहे का? म्हणलं होय. तो म्हणला की खुसगाव हे गाव महाराष्ट्रात एक असं प्रसंग आला की ते हॉटस्पॉट झालं की 53 रुग्ण सापडले. मग त्यावेळी म्हणले की म्हणजे तिथंही अनुभव आला की आपण जे कार्यक्रम घेतोय तो सार्थच आहे आणि या कोविड योद्ध्यांचा सन्मान करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्याच्यानंतर आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ अश्विनी मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ब्ल्यू डायमंड ग्रुप यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. गावामध्ये त्यांनी खूप म्हणजे असं गावाला प्रेरणा देण्याचं काम आज केलेलं आहे. गावात बरेच ग्रुप आहेत, आतापर्यंत कोणत्याही ग्रुपच्या डोक्यात ही कल्पना सुद्धा आली नाही, पण ह्या ग्रुपच्या डोक्यात ही कल्पना आली आणि जे कोविड योद्धा म्हणून काम केलेले आहेत त्या लोकांनाही तुमचा हा कार्यक्रम, त्यांचा सन्मान जो झाला आज, तो सन्मान पाहून त्यांना म्हणजे आपण केलेलं कार्य ते सार्थक झालं असं पुष्पाताईंच्या बोलण्यातून मला जाणवलं. पुष्पाताई, जयश्रीताई, डॉक्टर सर, प्रकाश देशमुख ह्या सगळ्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा न करता गावासाठी भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांचा हा जो सत्कार झालेला आहे, हा सत्कार पाहून खूप असं ब्ल्यू डायमंड ग्रुपचा अभिमान वाटतो की त्यांनी आज वेगळं काही असं केलेलं आहे. त्याबद्दल ब्ल्यू डायमंड ग्रुपला कायम आमचं ग्रामपंचायतचं सहकार्य असेल, वैयक्तिकही सहकार्य असेल आमच्या सगळ्यांचं. गावासाठी डॉक्टरांनीही भरपूर काम केलेलं आहे. डॉक्टरांनी वेळेचं बंधन कधी ठेवलं नाही. कधीही फोन केला तरी फोन रिसीव्ह करायचे, कोणाला काही अडचण असली की सांगायचे. रात्री 10-10 वाजेपर्यंत ते गावामध्ये थांबलेत. ॲक्च्युली त्यांची ड्युटी 5 वाजेपर्यंतच असते, तरीही ते लोकांसाठी काहीतरी, आपण समाजाचं देणं आहे, लोकांना काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या वेळेचीही पर्वा न करता या गावासाठी सेवा दिली. त्याबद्दल मी डॉक्टरांचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच अश्विनी मॅडम यांनी जी ब्लू डायमंड ग्रुपबद्दल जे शब्द किंवा जे आमच्या या कार्यक्रमावरती कौतुकाची थाप मारली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यानंतर आमच्या ब्लू डायमंड ग्रुपचे ज्यांच्या येण्यानं अजून काम करण्याची प्रेरणा मिळाली, उभारी मिळाली, असे आमचे लाडके काका सुभेदार रामदास काडावरे हे आपले मनोगत व्यक्त करतात. सगळ्यात पहिल्यांदा इथं जमलेल्या सर्व नागरिकांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. गावचे सरपंच, उपसरपंच, पंच कमिटी आणि हे जे कोविड योद्धा आणि माझ्या जमलेल्या ग्रामस्थ. मी रात्री तकरीबन 9च्या दरम्यान ही डोक्यामध्ये एक योजना आली की माझा सत्कार होईल असं मला वाटलेलं नव्हतं. पण ही जे ग्रुपचे मेंबर आहेत, ते मेंबरनं रात्री 9 वाजता बोलवले. त्यांनी सांगितलं बाबा अशी हे करायचं आहे आपल्याला, एक कार्यक्रमाची रूपरेखा बनवून त्याला काय वेगळं स्वरूप देता येईल. मी पहिल्यांदा जे आहे गावच्या वतीनं बोलतो, गावामध्ये ॲक्च्युली काय झालेलं आहे. नंतर मी माझ्याबद्दल जे स्वतःचं मनोगत व्यक्त करीन. ज्यांनी नोकरी करून आलेत, आप बसलेत, त्यांना चांगलं माहिती आहे. मी 30 जून 2020ला रिटायर झालो. त्याच्यानंतर या कोरोनाच्या काळात 3 महिने मी माझ्या युनिटमध्येच राहिलो. त्याच्यानंतर बाय रूट प्रवास करून इथं पोचल्यानंतर पहिलं 2 महिने, 1 महिना तर मी घरातून बाहेर आलेलो नाही. त्याच्यानंतर 1 महिना फिरण्यासाठी झोपी केली. एका गोष्टीवरती जर बारीक लक्ष तर दिलं तर त्याच्यामधून मला काय ना काय अशा गोष्टी शिकण्यास मिळाल्या की 28 वर्षापूर्वीचं गाव काय होतं आणि आत्ताच्या गावची परिस्थिती काय आहे. त्याच्यामध्ये हा कोरोनाचा काळ आहे.
मग ह्याच्यामधून घेण्यासाठी मी तकरीबन असं म्हणू शकत नाही की बाबा मी एका प्रत्येक माणसाला मी वॉच केलं नाही. मी या परिस्थितीचं गांभीर्य घेऊन मी स्वतःहून काय करू शकतो हा मी थोडक्यात विचार केला. मग मी माझ्या वतीनं जेवढं होता होईल तेवढं सहकार्य करायचा प्रयत्न केला मी. मग हे आमचे जे ग्रुपचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी विषयी चर्चा. बाबा एवढं झालं, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण गावामध्ये राहतो तर आपण गावच्या लेवलचा विचार करतो. जे तालुका पातळीचे तालुका लेवलचा विचार करतात, जे जिल्हा पातळीचे जिल्हा ह्याचा विचार करतात. मग गाव पातळीची लेवल, मला एक गोष्ट आपण पडली की या रस्त्याच्या अलीकडे कोरोना आला नाही. हा जो रोड आहे ह्याच्या अलीकडे कोरोना आला नाही. मग बाबा ह्या गोष्टीला काय म्हणायचं, ह्या साईडला कोरोना आला, त्या साईडला आला, या साईडला आला, मग म्हटल्यानंतर काय केलं तर आपण सेफ आहे. मग त्याच्यानंतर ह्यांच्या दृष्टिकोनातून मॅडम यायच्या घरी, ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला आल्यानंतर टेम्परेचर चेक केलं, नाव वगैरे लिहून घेतली. मी त्यांना सहज म्हणायचं बाबा मी 2500 किलोमीटर बाय रूट प्रवास करून इथं आलेलो आहे माझ्या परिवारासोबत, मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही लेवल चेक करू शकता. पण तेव्हापासून जी मी वॉचिंग करायची उभी केली, खरंच ह्या सर्वांचं मी एकदम मनापासून या कोविड युद्धाचा खास करून राजू पाटील बघितलं काम त्यांचं मी. माणूस काय करतं, एखादं काम जर चांगलं करत असेल, कोणी असो, काम जर चांगलं करत असेल तर 100% लोक चांगले नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. काही लोक असे असतात की नाव ठेवायचं काम करतात. म्हणजे तो काम करायला लागलाय पॉझिटिव्ह, जिथं निगेटिव्ह थिंकिंग माणसाच्या मनामध्ये आली तर त्या माणसाबद्दल ते निगेटिव्ह विचार करायचे उभे करतात. पण आपल्यामध्ये एक कॅपॅसिटी आहे, मी हमेशा पॉझिटिव्ह विचार केला. लोक आपल्याबद्दल काय म्हणतात ह्या गोष्टीची काय घेणं नाही, पण मी माझी मनस्थिती जर पॉझिटिव्ह ठेवली तर हा मला रिझन हा पॉझिटिव्हच मिळतो. हे राजू पाटील यांच्या बघितलं मी, हे आता पाणी सोडा येतो प्रकाश बघितलं मी स्वतः डोळ्यानं बघितल्यानंतर एक मनामध्ये एक अशी भावना येते ना मनामध्ये, खरंच यार गावामध्ये माणूस आहे. मी या दगडात देव मानत नाही, पाठीमागं दगड ठेवलेला देव मानत नाही, देव ह्यांच्यामध्ये मानतो मी. अनसले ते देवाच्या रूपाने आले ना. मग ज्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यातून त्यांचा जो निचोड आहे आणि जो मुद्दा हासिल, जे ध्येय म्हणतो आपण, ते ध्येय यांना हासिल झालेलं आहे. आणि ह्याच्यामुळं हळूहळू प्रगती गावाची होत चाललेली आहे. ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. गावामध्ये एक ग्रुप म्हणतो आपण, ग्रुप काय चीज आहे? ग्रुप म्हणजे एक टीम आहे. आता हाय लेवलवरती इंटरनॅशनल लेवलवरती एक टीम असते, टीम वर्क म्हणतो आपण याला. पण त्या सगळ्यांचं एकच युनिटी म्हणतो आपण ज्याला, एक ग्रुप टाईप. ते सर्वजण मिळून जर एका कामाला जर करायचं ठरवलं तर ते ऑटोमॅटिक मुद्दा आणि ध्येय त्यांना हासिल होत राहतं. हे मी बघितलेलं आहे. ग्रुप म्हणजे आता एक शब्द वापरला, गावामध्ये आणखीन ग्रुप आहेत, पण हा ग्रुप असं करल असं मला वाटलं नाही, असं मॅडमचं म्हणणं आहे. मला पटलं ते. ग्रुप याचा अर्थ काय, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एक सोबत, आता मी पाहिलं एक सोबत तकरीबन किती कामं व्हायला लागली. मग ह्याच्यामुळं 4 माणसं एकत्र झाली, ह्यांच्या मनामधले विचार, आपल्या मनामधले विचार, एक दुसऱ्याला जाणून घेण्याची प्रती. मी आल्यापासून सरपंच मॅडमचा शपथ आवाज ऐकला नव्हता मी, पण आजच्या बोलण्यामध्ये त्यांच्यामध्ये वाटलं बाई काय ना काय एक शक्ती अशी आहे जी नारी शक्ती म्हणतो आपण, करण्याची काबिलियत आहे यांच्यामध्ये, हे मला माहिती. आणि अशाच प्रकारे हळूहळू करत आपल्या गावचा विकास होईल, तर मला पुढचं ध्येय दिसतंय. तर या गावात आल्यापासून खरंच मला एक अभिमान वाटलो. 28 वर्ष देशाची सेवा केली मी. देशाची सेवा करून 28 वर्षापूर्वीचा काळ आणि हा काळ, त्याच्यामध्ये खूप बदल मला जाणवला. मी पहिल्याच बोलण्यामध्ये बोललेला आहे. आणि हा बदल हा हमेशा होत राहील. एक दिवस असं गाव येईल, हो सकता है सावळज लेवलला येईल या तासगाव लेवलला गाव येईल, असं जर आपला ह्या विकास होत राहिला तर. आता माझ्याबद्दल म्हणू, देशाची सेवा करत करत तकरीबन माझे ऑल इंडिया पूर्ण झालेले आहे. 2 फॉरेन कंट्री झालेले आहेत. माणूस फौजी लोक सुट्टीवरती येतो, सुट्टीवरती आल्यानंतर 1 महिना
जास्तीत जास्त 2 महिना, या 15 दिवस या 14 दिवस. तिथं राहून ते 14 दिवसामध्ये काय पाहून जाणार आहे? ते आल्यानंतर बाबा त्याला एक अभिमान वाटतो, बाबा मी सुट्टीवर आहे, माझी सुट्टी संपत आलेला मी जाणार आहे. एका वर्षातलं 2 या 3 महिने हा फक्त गावी राहतो, बाकी काळ पूर्ण सेनेमध्ये काढतो. त्याचा परिणाम असा होतो की पूर्ण जे दिमागी होतं, हे दिमागी संतुलन पूर्णपणे फौजच्या ह्याच्यामध्ये जातं. इथं आल्यानंतर त्याला सिव्हिलमध्ये सामील व्हायला थोडंसं टायमिंग लागतं. मग त्याच्यानंतर लेवल कळते माणसाची, बाबा कोण माणूस कसा आहे, कोण माणूस कसा आहे. नाहीतर मी सुट्टीवरती आल्यानंतर सगळ्या पूर्ण त्या भावकीतल्या सगळ्यांच्या पाया पडून जायचं, परत ही गायकवाड भावकी तिथे जाऊन पाया पडून जायचं. मग मला अभिमान वाटायचा का बाबा तुमच्या आशीर्वादानं मी अगदी व्यवस्थित आहे. 3 वेळा जम्मू काश्मीरची पोस्टिंग काढलेली. जम्मू काश्मीरचा अनुभव काय आहे ही व्यक्त करून जमत नाही. जे ऑन ग्राउंड काढले, मी एक सांगण्यामध्ये प्रयत्न करतो बाबा जम्मू काश्मीर काय चीज आहे. त्याला शॉर्टकट मध्ये जेंडके म्हणतात. हे माहित नव्हतं डायमंड ग्रुपला, पण जेंडके म्हणजे जम्मू अँड काश्मीर, त्याला शॉर्ट नेम आहे. जम्मू काश्मीर आत्ता बदल आलेला आहे त्याच्यामध्ये, कारण का धारा 370 तिथून हटवलेले आहे. नाहीतर फौजीची जी कंडिशन होती ना तिथं, ती परिस्थितीला बघून अक्षरशः 12 नाही 24 तास एक असा अनुभव आहे मला. मी 2 रात्री झोपलेलो नाही. माझ्यामध्ये ताकद आहे, अजूनही ताकद आहे. 2 नाईट मी जागून विदाउट म्हणजे झोपू शकत नाही आपण, अशी ताकद आहे आपल्यामध्ये. मग तिथला जे बॉर्डरचा भाग, उग्रवाद्याचा भाग, हा जम्मू काश्मीरमध्ये फक्त बाउंड्री नाही, सगळ्यात खतरा तिथं उग्रवाद्याचा असतो. एकदा जर ऑपरेशन लागलं तर माणसाला 24 तास, 48 तास, 72 तास अशी फौजची नियुक्ती असते. ऑपरेशन किती तास चालेल माहीत नाही. जेवणार काय, खाणार काय, मारायचं राहायचं. एक अनुभव सांगतो मी, यात काय मोठं काम नाही केलं. आमचं काम फक्त आदेशवर चालतं. जो आदेश आहे सेनेचा, त्याच्यावरती आदेशला आम्ही टाळू शकत नाही. एक टायमाला जागा सांगू शकत नाही मी, जम्मू काश्मीरची घटना आहे. 3 उग्रवादी टपकवलं. 3 उग्रवादी रात्रीच्या 2ला टपकवलं आणि आदेश आला की 6 वाजेपर्यंत नो मोमेंट, म्हणजे कोणतीही हरकत करायची नाही. 3 तास काय करायचं. ते 3 उग्रवादी आपलं घेतलं, ट्रकमध्ये टाकलं, आमच्या फौजच्या गाडीमध्ये, त्याच्यावरती ती ताडपत्री टाकली. बाबा 6 तास ती ब्लडिंग वगैरे चालूच आहे त्यांचं. 24 तासात जर 1 तास बी झोप नाही, तिथं कुठं भूतकात येत नाही. तिथं ही जागा कशी आणि काय मतलब नाही झालं. टोटल आम्ही 26 माणसं होतो. 26 माणसामध्ये 4-4 ग्रुपची अशी 3 ठिकाणी ड्युटी लागली. बाकी राहिली 6 बाबा तुम्ही रेस्ट करा 2 तास, त्याच्यानंतर तुम्ही उठा आणि दुसऱ्या ड्युटीला उभा राहा. हे रुटीन असतं फौज. 6 तास 6 माणसं वाचली. 6च्या 6 माणसं आता बाहेर कुठं झोपू शकत नाही. पहारा 4 साईडनं चालू आहे. ट्रकमध्ये फर्स्ट क्लास त्या मड्याला डोस करून झोपून फर्स्ट क्लास झोप आली. काय होत नाही. ही जी वर्दी माणूस एकदा घालतो, वर्दी घातलं, त्यानं बेल्ट घातला, त्याची दिमागी संतुलन ऍक्च्युली बदलतं. ही मला अनुभव आहे. हा जम्मू काश्मीरचा अनुभव झाला. त्याच्यानंतर एक अनुभव, त्याचं नाव सियाचिन ग्लेशियर. फक्त शब्द ऐकला असेल आपण. सियाचिन ग्लेशियर एक अशी बला आहे जिथं जिवंत नर्क म्हटलं जातं. -15 डिग्री पासून तिथलं टेम्परेचर सुरू आहे. -15 डिग्री, 15 डिग्री ते 55-56 ह्या डोळ्यानं 70 डिग्री टेम्परेचर पाहिलेलं आहे. मायनस समाचारला ऐकतोय आज दिल्लीचं टेम्परेचर 1 डिग्री, 0 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, हे आमच्यासाठी 0 आहे. त्या ठिकाणी राहून आल्यानंतर एक मला सांगण्याचा अभिमान वाटतो. या खुसगाव गावामध्ये जेवढे बी आर्मीवाले आहेत, मी त्यांचा हे नाही करत, प्रत्येकानं आपापली ड्युटी निभावलेली आहे प्रत्येकानं. पण एक ठिकाण असं आहे ज्याचं नाव आहे सियाचिन ग्लेशियर. त्या ठिकाणी एकच व्यक्ती जाऊन आलेला आहे खुसगावचा, तो म्हणजे ज्योतिराम बाप्पा. ती काय चीज आहे ऍक्च्युली आप्पालाच माहिती आहे. ती ज्या वेळेला ग्लेशियर काढून आलो, त्या आप्पा आहेत माझ्या गळ्यात पडून रडलेले पहिले व्यक्ती आहेत.
तिथं झाड तुम्हाला बघायला मिळणार नाही. -6 डिग्री टेम्परेचर, म्हणजे सॉरी ऑक्सिजन लेवल 6% आहे. ते आपण ऑक्सिजन लिहून घेतोय 22% आहे, 22-23%. तिथं ऑक्सिजन लेवल 6% आहे. 10 पावलं चाला तुम्ही, 15 मिनिटं थांबा. 1 किलोमीटर चालायला 1.5 तास लागतो. बर्फामध्ये एवढं पाय जातात. अशा ठिकाणी जर राहून आलेला आहे. गावाकडे आल्यानंतर चर्चा काय होती माणसांची, अरे मिलिटरीतनं आले काय तो काय करते सोडा ते. पण त्यानं जे दिवस काढलेत ते त्यालाच माहिती आहे. एक अभिमान, एक फौज एक अशी संस्था आहे जिथं पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत डिसिप्लिन मध्ये वागवलं जातं. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला एक शिकलेले कमी असतात. 10वी क्लास 12वी क्लास शिकून इथून गेलेले असतात आणि पूर्ण जिंदगी त्या फौजमध्ये, अर्धी लाईफ त्यांची फौजमध्ये जाते. त्याच्यानंतर आल्यानंतर सिव्हिलमध्ये सेट होतात, त्यांना अशी दिक्कत होती. पण एक प्रत्येक ठिकाणचा प्रत्येक ह्याचा वेगवेगळा अनुभव असतो. देशाची आपली जी सीमा आहे ते ह्याच्यामध्ये बांधलेली आहे. ते तुम्हाला असं म्हणजे सांगून कळणार नाही. आपण फक्त बाउंड्रीज म्हणतो, पण त्याच्यामध्ये 4 टाईप सीमा असतात. एक आयवी झाली, LOC झाली, LC झाली, LOAC झाली आणि मेन बॉर्डर म्हणतो आपण. तर देशाची सीमा तर प्रत्येक ठिकाणी असा प्रत्येक फौजीला अलग अलग वेगळा अनुभव येत असतो. जम्मू काश्मीरचा अलग अनुभव, बाउंड्री असं दिसणार नाही तुम्हाला, पहाडीवरतीच असते. पाकिस्तानची पहाडी ही आपली इंडियाची पहाडी, त्याच्यामधली नो मॅन लँड म्हणतात. जी जमीन असती त्याच्या अलीकडे असं नाही, आपण त्या पलीकडे जायचं नाही. रात डोळ्यात तेल घालून ड्युटी द्यावी लागते. एक गलती जर एका फौजीने केली तर त्याचा असर सिव्हिलमध्ये किती पडतो. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. एक पोस्ट इथं आहे, एक पोस्ट आपल्या मंदिर जवळ आहे, त्याच्यामध्ये गॅप आहे. तो माणूस जागा आहे, मी माणूस जागा आहे. त्यातला एक जर माणूस झोपला, बॉर्डरवरती मारत नाहीत उग्रवादी, बॉर्डरवरती मारत नाहीत. तिने बाउंड्री जर क्रॉस केली, पाठीमाग जाऊन किती लोकांना मारतील ह्याचा अंदाज नाही. मग आमची एक चुकी, फक्त डोळ्याची झपकी, माग किती जणांचं किती कुटुंब बर्बाद होऊ शकतात ह्या गोष्टीचा अंदाज कोण लावू शकतं का? 1 मरल, 10 मरल, 20 मरतील, 25 मरतील, काय करतील सांगू शकत नाही. त्याच्यामुळं जी ड्युटी देतात बाउंड्रीवरती, ती संरक्षण जे म्हणतो, बाबा तुम्ही तिकडे बाउंड्रीवर देता म्हणून आम्ही शेप आहे, त्याचं कारण हे आहे. आज जम्मूतून दिल्लीमध्ये घुसायला बघताय तुम्ही आता किती हालत कस्ता होती मागच्या टायमाला. जर संसदेवरती हल्ला लावू शकतो उग्रवाद्यांचा, काय मग ह्या ज्या गोष्टीचा एक अनुभव आम्ही घेतलेला आहे, हा अनुभव मरेपर्यंत आम्ही विसरू शकत नाही. फौजी माणूस सगळं सोडून जेवायला येतो, फक्त हात्यार सोडलेला आहे, पण ती गोळी चालवायला विसरत नाही. गोळी चालवायला तो कधीच विसरत नाही. म्हणून फौजीमध्ये एक तुम्ही 1000 माणसं असू देत, त्याच्यामध्ये एक फौजी उभा करा, तिची पहिचान वेगळी दिसेल तुम्हाला. काय ना काय असतं त्याच्यामध्ये, ती चुकी तिची नाही, त्या देशानं त्यांना घडवलेलं आहे. एका माणसाला, सिव्हिल माणसाला फौजी बनवण्यासाठी जो 9 महिन्याचा काळ आहे, एक 3 वर्षाचा काळ आहे. सरकार किती पैसा खर्च करतंय माहिती नाही तुम्हाला. एक सिव्हिल त्याला फौजी बनवण्यासाठी 9 महिन्यामध्ये 56 लाख रुपये खर्च येतो. आणि जो 9 महिने करून जो ट्रेनिंग घेतो, त्यात 1,22,00,000 रुपये त्याचा खर्च आहे त्या फौजीला पूर्णपणे तयार करण्यासाठी. मग किती त्या दिमागमध्ये ती गोष्ट भरवली जाते. म्हणजे तिची एक चुकी त्याला महागात पडते. म्हणून जास्त फौजीला म्हणतात ना, चुकी केली तर माप नाही, त्याला सजा ही मिळतीच. मग त्या बंधनातून आम्ही जर आलेलो आहे तर आमचा दिमाग असर तर असणारच आहे. भले आप्पा असो नाहीतर आमकी गावामध्ये असो. मग कोण 15 वर्ष करतं, कोण 17 वर्ष करतं, कोण 22 वर्ष करतं, ह्या गोष्टी ती नाही. पण देशाची सेवा करून आले. सेना एक संस्था अशी आहे ज्यांना 17 वर्षात पेन्शन लागू आहे. सिव्हिलची नोकरी आहे त्यांना 60 वर्ष 58 वर्ष केल्यानंतर त्याला पेन्शन लागू होती. पण जीवाच्या पलीकडे आहे. ऍक्च्युली भीती वाटत नाही आम्हाला. जीवाच्या पलीकडं
ती म्हणतात ना, हिम्मते मर्दा मददे खुदा. जर हिम्मत आहे, उदाहरण समोर आहे तुमच्याही, हिम्मत होती यांच्यामध्ये, वरती देणारा साहेब तेव्हा आहे. शेम आमचा आहे, आमच्यात हिम्मत आहे. मुद्दा हासिल करायचा आहे, चाहे एक रात लागू दे, जगाय 2 रात, जर एकदा ऑपरेशन लागलं, जर टपकवायचं आहे तर टपकवणार आम्ही त्याला, काही होऊ दे. मग तिथं जीवाची पर्वा, तिथं कोणीही आईबाप वाटवत नाहीत, भाऊ बहीण बायका पोर कोणीही आठवत नाहीत. ती एकच दिसतं समोरचं ध्येय, त्याला टार्गेट आहे ते पूर्ण करायचं आहे आपल्याला. आणि ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर जो एक आनंद मिळतो आम्हाला, हा सांगण्यासारखा नाही. फौजबद्दल जेवढ्या गोष्टी सांगाव्या तेवढ्या कमी असतात. कमी म्हणजे मी रात्र जर बोलत राहिलो ती सुद्धा कमी वाटेल तुम्हाला. पण काही ठिकाणी बघितलेलं आहे मी की जिथं एक थोडी बहुत न कळत, पूर्णपणे म्हणू शकत नाही मी, न कळत कुठंतरी एक फौजींचा अपमान होतो, ते बघवत नाही. ॲक्च्युली सिव्हिल विचार करत नाहीत की बाबा हा काय करून आलाय, त्याने काय मतलब नाही, हा आलाय आपला गावी आलाय, चला आपला, बाकी बी नोकरी करून आली. ती एक त्यांचा नजरिया बदली व्हावा ही एक माझी अपेक्षा. गावात जेवढी फौजी लोक आहेत त्यांच्याबद्दल जे माणसाचा जो बघायचा नजरिया, परसेप्शन जे आहे ते बदली व्हावं ही माझी एक इच्छा आहे. म्हणजे त्यांना मान सन्मान द्या असं म्हणत नाही, तुमचा फक्त नजरिया बदला, 2 शब्द प्रेमाचं बोला, त्यांच्यामध्ये सवय आहे, सगळा काळ जातील तुमच्यासाठी. बाकी फौजच्या जेवढ्या नोकऱ्या झाल्या, आसाम, नागालँड, मणिपूर हा इलाका झाला, बेंगलोर हा इलाका झाला, इकडे जम्मू काश्मीर झालं, गुजरात झालं, राजस्थान झालं, UP झालं, MP झालं, असं सगळ्या पुरी दुनिया फिरून आलेलो आहे. जे आमच्या विचार बी करत नव्हतो आम्ही एवढं फिरू शकतो. फॉरेन कंट्री तुम्हाला दिसते बाबा हा विमानात बसून गेला आपला, पण तिथं जाऊन जे अक्षरशः कंडिशन बघितली, सुडान, साऊथ आफ्रिकामध्ये पोस्टिंग 6 महिन्यासाठी आमचं युनिट गेलेलं होतं. अशा बिकट परिस्थिती मी आयुष्यात कधी विचार बी केला नव्हता. बाहेर देशात जाऊन तेव्हा कळलं की आपला इंडिया खरंच महान आहे. तिथं जी परिस्थिती होती त्या सुडानची परिस्थिती, एक छोटं उदाहरण देतो. भूकमरी जी म्हणतो आपण, पूर्ण ओपन माणसं फिरतात तिथं, लहान पोरं AK-47 लटकून असं हिंडतात. म्हातारा माणूस तिथं जिवंत राहत नाही, म्हातार झालं या सगळ्या डोक्यात गोळी मारून त्याला खतम करतात. भूकमरी अशी आहे, एक बिस्कुटचं पाकिट जर ताराच्या पलीकडे जर टाकलं तर त्या बिस्कुटसाठी एक 10-12 अशी लहान मुलं रक्ताबंबळ होत होती एक बिस्कुट पाकिटसाठी. किती भूक माणसाला काय करू शकते बरं. अशी परिस्थिती आहे तिथली. तिथं आपसमध्ये 2 ग्रुप आहेत, त्यांच्या आपसमध्ये लढाई होऊ नये म्हणून आमची एक शांती सेना म्हणून तिथे गेलेली होती त्यांच्यामध्ये, आणि हळूहळू देशाची सुधारणा होत चाललेली आहे. तिथं प्रत्येक देशाचं सहाय्यक आहे. तिथं हे भारत, पाकिस्तान, चीन, सगळी लोक ऑल इंडियात तकरीबन 23 देश आहेत तिथं. त्या 23 देशाचं सहकार्य त्या सुडानला करते. त्यात एक आपलं शांती सेनेचं काम, आपला इंडिया त्यांना मसाला पुरवते. चायनाचं काम आहे तिथं रोड बनवायचं काम चालू आहे. पाकिस्तानचं काम मिल्किंग वगैरे असं ते माल तिकडे सप्लाय करतात. मग पूर्ण जे UN संघटना म्हणतो, युनायटेड नेशन, ही संघटना मिळून त्या देशाचं सहाय्य करायला त्यांना माणसात आणायला लागले. पण अशी परिस्थिती बघितली नव्हती. आपल्यात गरीबात गरीब असतं तर अशी परिस्थिती मी कधीही बघितलेली नव्हती. तर असलं खतरनाक अनुभव जर आम्ही काढलेला आहे, काय ना काय शिकून आलं ना बाहेर. आणि गावातली जर थोडंसं बघितलं मी अपमान करत नाही कोणाचा, पण एक थोडंसं डोक्यामध्ये विचार हा करतो की बाबा ह्या व्यक्तीची मनशा काय आहे. बाकींच्या सारखं बाबा माझ्याकडे बघताय तुम्ही, बाकी लोक सामान्य माणसासारखं जर बघत असाल तर त्या टाईप आपली भाषाशैली, व्यवस्थित राहणं खाणं, हे सगळ्या जरा विचार करून बोलावं माणसानं. म्हणजे जरा फौजींचा जरा मला म्हणायचा उद्देश हाच आहे की जे बी गावात जेवढे बी फौजी लोक आहेत ते असे नॉर्मल समजू नका. त्यांना ते जे काय करून आले त्यांना माहिती आहे. आपल्यामध्ये आता एकच फौज आहेत, आप्पा. आम्ही लहान होतो, लहान असताना आप्पाची कहाणी जी ऐकायला मिळाली होती आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेला, पण तो क्षण जरा आज आठवला
तर आज डोळ्यात पाणी येतं आपल्या. कारण ज्या क्षणात आप्पाजी राहून आले तिथे त्याच्यापेक्षा 10 पटीनं सुरक्षित आम्ही होतो. तिथं फॉरेन कंट्रीचं सगळं क्लोथिंग होतं. आज त्यावेळेला इंडियाचं क्लोथिंग होतं. नुसतं बोट जर बाहेर राहिलं तर एका तासात बोटाला चिरा पडत होते, असा बर्फ आहे. त्याचं बोट खराब झालं त्याला हात काटायला लागायचा. त्याचा हात खराब झाला तर खांद्यातून हात काटायला लागायचा. पायाची बोट खराब झाली, गुडघ्यातून पाय निघाले, असे केसेस झालेले होते. मग त्या काळात आम्ही सहज इमॅजिन केलं की आमचं एवढं क्लोथिंग आम्हाला जे मिळालं, आम्ही त्यातून सुरक्षित राहून अगदी परत आलो, त्याच्यापेक्षा मोठी अमानत कोणती नाही. मग त्याच्यामुळं भले माणूस कितीही सर्व्हिस करून येऊ दे, काय करू दे, तिची थोडीशी इज्जत करा. इज्जत करा, त्याला बी बरं वाटेल. मदतीसाठी एवढा मी एक विश्वास आहे का, आत्मविश्वास आहे, ट्रेनिंग केलेला माणूस आहे मी. ज्याला मदत करायची आहे ना, तो बराबर मदत करेल तुम्हाला, मागं कधी सरणार नाही, ही मला वाटते माझं म्हणून. आणि एक भावनिक म्हणजे कसं, एखाद्याचं दुःख असं बघितल्यानंतर ना सहन होत नाही. ऍक्च्युली दुःख सहन होतच नाही बाबा. काय करू या व्यक्तीसाठी? म्हातारा माणूस, डोळ्यात पाणी मी बघू शकत नाही, माझ्या झटसरी डोळ्यामध्ये पाणी येतं, काय आहे? मग थोडीशी एक आपल्या मनापासून, आणि जी माणूस हिथून जी इज्जत निघते ना, ती वरती कनेक्ट असते. तिथून जी म्हणजे मनापासून. एक आपल्या देशमुख सर आहेत, सरांच्याकडे बघितलं की एक पता नाही की वेगळी भावना मनामध्ये निर्माण होती. का होती? हे ऑटोमॅटिक ती मनामध्ये क्षण येणं, देशमुख सरांच्याकडे बघायचं एक नजऱ्या वेगळाच होणं, त्याच्या पाठीमागं काय कारण? सरांनी जे केलेले कर्तृत्वाचे परिणाम आहे ते आज आम्ही बघतोय. मग असं व्यक्तिमत्व ज्याचं आहे त्याच्याबद्दल एक मनामध्ये आदर होणं, हे कुदरती म्हणतो आपण, ऑटोमॅटिक मनामध्ये त्या गोष्टी येतात माणसाच्या. मी हा विचार करत नाही माझ्याकडे बघणारा व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करतो, हा विचार मी करत नाही, पण मी त्याच्याकडे कुठल्या नजरेनं बघू, पॉझिटिव्ह थिंकिंग या निगेटिव्ह थिंकिंग, हा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आज जी ह्या गोष्टीचं नियोजन केलं, पण त्यात मला माहित नव्हतं की माझा सत्कार होईल. रात्री ग्रुपनं सांगितलं मला, अशी भानगड आहे बाबा, आपण करूया. मी म्हणलो बाबा ठीक आहे, कमीत कमी आपल्या एवढ्या बसलेल्या लोकांच्या मध्ये दिमागी स्थिती तर कमीत कमी मला पहिल्यांदा मौका मिळेल लोकांच्या समोर बोलायला. मग हे जे प्रोग्राम झाला, त्या प्रोग्राम मधून एकासोबत 3-4 कामं केली. आता गावाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही फोटो वगैरे लावायचं कारण काय आहे? बाबा ह्या लोकांचा आदर्श घ्या तुम्ही, या लोकांनी काय केलेलं आहे आदर्श घ्या. म्हणजे एका जर तत्वावरती जर तुम्ही चालला तर तुमचं सार्थक होऊ शकतं. आंबेडकर असो, फुले असो, बुद्ध असो, बाकी आणखीन जे फोटो वरती असो, कोणी ना कोणी काय ना काय कामगिरी केले म्हणून तर फोटो लागलाय त्यांचा इथं. नारी शक्ती म्हणतो आपण, आज एक अभिमान वाटतो. पहिल्यांदा बघितलं त्याला एसटी मध्ये कंडक्टर लेडीज, आम्हाला अचंब वाटला, लेडीज कंडक्टर झाली. पण आज IAS IPS आर्मीमध्ये सुद्धा लेफ्टनंट जनरल पर्यंत लेडीज पोहोचलेले आहे. आणि आता भरती व्हायला लागलीत लेडीज मध्ये, CMP मध्ये भरती व्हायला लागलीत, त्यानंतर सिग्नल कोर मध्ये भरती व्हायला लागलीत लेडीज. कोणाची मेहरबानी? ही जी आपण गातो ना गुण, यांची मेहरबानी आहे. नाहीतर जुन्या काळातला जर विचार केला, मला इथं पार्टी करायची नाही, कुठल्या पार्टीच काय घेणं देणं नाही, पण जे आम्ही आदर्श घेतलाय, आम्हाला फौजी लोकांना जात धर्म शिकवत नाहीत. एकच आमचा धर्म, तो म्हणजे मानवता, बस. मग आज इथं जे योगायोग मिळाला, मला मोका जे मिळाला, एक मी माझं स्वतःच भाग्य समजतो. हा यार, आयुष्यात तू काही ना काही केलेला आहेस. मुली म्हणतात बाबा खांद्याशी खांदा लावून चालतात. जर जुन्या काळातला जर विचार केला, पेशव्यांच्या काळामध्ये, आम्ही आमच्याबद्दल काय नाही सांगत,
जर जुना काळ जर आठवला, स्त्री फक्त चूल आणि मुलंच काम आहे तिचं, ह्याच्या व्यतिरिक्त नाही. ती कुणी केली? जिने कुणी केलं की बायाला बाबा बांधून ठेवा, बिलकुल पायाच्या बोटापासून ते केसाच्या चाप घालतात तिथपर्यंत बांधून ठेवा, हालाय नाही पाहिजे. कुणीही भावनांचा विचार केलेला नाही जुन्या काळामध्ये. पण आज ही पिढी, मेन शिक्षण. मी पहिलंच बोललो तुम्हाला, दगडात देव बघत नाही आपण, देव यांच्यामध्ये बघतो. त्याचं कारण हे आहे, आज ह्या शिक्षणामुळे किती लोक पुढे गेलेले आहेत. जर राष्ट्रपतीपर्यंत जर लेडीज पोचू शकते, सरपंच काय चीज आहे. एक अभिमान वाटतो की नाही या लोकांचा, म्हणून या लोकांची आपण हार घालून पूजा करतो. ह्यांच्यामुळं आम्ही आज इथं आहे. हा विचार लेडीज लोकांनी करावा. नाहीतर जुन्या काळातली जी आता एक वातावरण बदलत चाललंय, थोडी थोडी मनस्थिती अशी बदली होत चाललेली आहे त्या गोष्टीतली. बाबा हा एक लेडीजचं समोर स्टेजवर तू डेअरिंग होणं, बातचीत करणं, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आणखीन काय पाहिजे आपल्याला. नाहीतर ती लाजा, तुम्ही ही करा, ती पदर घ्या व्यवस्थित, ही म्हणजे किती बदल होत चाललाय. ह्याच गोष्टीचा अभिमान वाटतो की ह्या लोकांच्यामुळं आज स्त्रिया कुठं आहेत, म्हणून त्यांचा आदर्श घ्यायचा, म्हणून फोटो लावलेला आहे. बाकी माझ्याकडून अपेक्षा ही आहेत की बाबा इथून पुढचा जो काळ येईल, येणारा गावामध्ये असो, या समाजामध्ये असो, या कुठेही असो, त्या काळामध्ये आपण एखादं काम जर हाती घेतलं, ते काम एक कर्तव्य म्हणून जर निभालं, तर यश हे निश्चित मिळेल असं मला वाटतं. इथून पुढं गावामध्ये कोणतंही कार्य जर आलं, तर सगळं गाव एकत्र येऊन त्या जर ह्याला कार्य, त्या कामाला जर हात लावला सगळ्यांनी मिळून. मी एक सभा ऐकलेली होती पाणी फाउंडेशनची, पहिल्यांदा मी गावामध्ये आलेलो. म्हणजे काय नाव त्यांचं आलेलं ते, पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष, हा पोळ साहेब आलेले होते. त्या टायमाला मला काहीच माहिती नव्हती पाणी फाउंडेशन काय चीज आहे, कसं काय काय केलं. दिमाग तिकडे ना फौजमध्ये, इथं काय चाललंय काय माहिती आहे. विचाराच बाबा का आवड काय चाललंय, सगळी व्यवस्थित आहे. आप्पाला कधी कधी फोन करायचा मी, मग बाबा परिस्थिती ऐकून, पण ऑन ग्राउंड काय चाललंय. मग ही पाणी फाउंडेशनची सभा ऐकली मी पहिल्यांदा, मला एक अभिमान वाटला. मग बघण्यासाठी मी गेलो. मी त्या तळ्या साईडला कधीच गेलेलो नव्हतो, परत या साईडला मी कधीच गेलो नव्हतो. जेव्हा ऑन ग्राउंड बघितलं, त्या गोष्टीचा फायदा आज जर व्हायला लागलाय, तर किती फरक पडलेला आहे या गोष्टीचा. म्हणजे बाबा काय ना काय करणं आपली सुधारणा होत चाललेली आहे. येणाऱ्या 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षामध्ये आणखीन किती सुधारणा होऊ शकतील. तर माझी एक मनापासून इच्छा आहे की बाबा सगळ्यांनी मिळून, जे अनेकता मी एकता एक प्रतीक आहे, त्यात जात धर्म याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. एक सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या कामामध्ये, पहिलं दिवस सोडून द्या, आता जुनं काढायचं मागं ते काही मतलब नाही त्या गोष्टीचा. इथून पुढे येणारा जो बी काळ आहे, कसा आहे कसा नाही ती वेळ ठरवल. प्रत्येक येणाऱ्या संकटाला तोंड देण्याची कार्यक्षमता आपल्या अंगी असावी. आणि ते सगळ्यांनी मिळून जर त्याच्या जर केला, तर कसलंही संकट जर खुसगाव गावावरती आलं, ते संकट भ्यायला पाहिजे की इकडे जायला नको बाबा. आणि इथं आल्यापासून जो काळ काढला मी, त्याच्यानंतर अशा काय काय घटना मी बघत अनुभव येत मला गेलेला आहे. त्याच्यामुळे मला आता असं वाटायला लागलं की मी खुसगाव गावात सेट झालो आता. मग असे काय प्रोग्राम योजना वगैरे करून आणखीन गावामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीतून, कुठल्या कुठल्या कारणातून काय गोष्टी आपण करू शकतो, कोणता मुद्दा, कोणतं ध्येय आपण हासिल करू शकतो, हे आपण पाहायचं आहे. आणि येणाऱ्या काळाला, येणाऱ्या संकटाला तोंड देण्याची क्षमता सर्वांच्या मनामध्ये येऊ, आणि प्रत्येक माणूस हा सुखात आनंदात राहू, हीच एक मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपलं मनोगत समाप्त करतो. सेवानिवृत्त सुभेदार रामदास काडावरे यांचं मनोगत व्यक्त झालेलं आहे.